सध्या भारतामध्ये नव्या प्रकारच्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज समोर येत आहेत। खास करून पाकिस्तानमधल्या आतंकवाद्याने भारतातल्या स्लीपर सेल्सला जे आवाहन केलं होतं की ट्रेन डिरेल करा, सप्लाय चेनवर अटॅक करा, त्यानंतर रुळावर काहीतरी सामान ठेवून अपघात घडवून आणण्याच्या ज्या घटना आहेत त्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। तरीही हे अपघात आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मात्र 100% टाळू शकतो, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण काय उपाय करू शकतो हे पाहायच्या आधी भारतीय रेल्वेने नेमके काय उपाय ऑलरेडी करून ठेवलेले आहेत ते आपण एकदा पाहूया। पूर्वीच्या काळी दोन ट्रेन एकमेकांवर आदळून अपघात व्हायची जी संख्या होती ती लक्षणीय होती, पण आता असे अपघात होताना दिसत नाहीत। यामागे कारण आहे की इंडियन रेल्वेजने अडॉप्ट केली नवीन सिस्टम, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नल। ही ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नल सिस्टम म्हणजे काय की रेल्वेच्या रुळावर आपल्याला सिग्नल दिसतात, बरोबर, तर त्या 3 सिग्नल्सचा साधारणतः एक ब्लॉक बनवला जातो आणि रुळावर सेन्सर लावलेले असतात, म्हणजे रुळाच्या खाली सेन्सर लावलेले असतात आणि ट्रेन जेव्हा जेव्हा त्या सेन्सरमधून पास होते तेव्हा ऑटोमॅटिकली त्या सिग्नलची जी पोझिशन आहे ती चेंज होते, म्हणजे सिग्नलचे जे काही कलर आहेत ते चेंज होतात, जेणेकरून असं एन्श्योर केलं जातं की एका ब्लॉकमध्ये एका वेळेस एकच ट्रेन असेल आणि अशा प्रकारे 2 ट्रेन एकमेकांवर आदळून होणारे जे अपघात आहेत ते सक्सेसफुली आपण कमी केलेले आहेत। पण आता जरा हा व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ व्हेरीफाईड नाहीये, पण या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय की हे जे सिग्नल आहेत ज्यापासून हे अपघात थांबवले जाऊ शकतात त्या सिग्नल्समध्ये कोणीतरी कागदाचे बोळे कोंबून ठेवलेत, जेणेकरून जो लोको पायलट आहे त्याला हे सिग्नल दिसूच नाहीत आणि अपघात घडवून आणता यावा। हा व्हिडिओ व्हेरीफाईड नाहीये, म्हणजे हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि कोणत्या ठिकाणचा आहे याचं व्हेरिफिकेशन होऊ शकलं नाहीये, तरी सुद्धा हा जो धोका आहे हा मात्र रिअल आहे। आपण आता पाहिलं की रेल्वे स्वतःच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते की ही नवीन सिस्टम कशी वापरायची, पण जर मी तुम्हाला सांगितलं की रेल्वे कर्मचारी सुद्धा या दहशतवादी कटामध्ये सहभागी असू शकतात तर तुम्ही काय म्हणाल? आणि असं उदाहरण सापडले, जम्मू काश्मीरमधून कर्नाटकामध्ये जाणाऱ्या इंडियन आर्मीच्या स्पेशल ट्रेन समोर 10 डेटोनेटर्स सापडले होते आणि या प्रकरणामध्ये संशयित म्हणून पोलिसांनी रेल्वेच्या एका कर्मचाऱ्यालाच अटक केली आहे। त्या कर्मचाऱ्याचं सबीर हे नाव आहे। आता अशा परिस्थितीमध्ये रेल्वेचा प्रवास असुरक्षित करण्यामागचा हा जो काही कट सुरू आहे टेररिस्ट ऑर्गनायझेशनकडून तो किती गंभीर स्वरूपाचा आहे हे आपल्याला लक्षात येतं। पण यावर उपाय काय आहे की एक ट्रेन येत असते आणि समोर काहीतरी ऑब्स्टॅकल ठेवला आहे, सिलेंडर फॉर एक्झाम्पल। आता दिवसाच्या उजेडामध्ये तो सिलेंडर सहज दिसला तर जो लोको पायलट आहे तो ती ट्रेन थांबवू शकतो, पण विशेष काळजी घ्यायची गरज कधी आहे? रात्री, म्हणजे रात्रीच्या वेळी आपल्याला तो सिलेंडर काही दिसत नाही। मग अशा वेळी जर का अशी काही टेक्नॉलॉजी असेल ज्याने तो सिलेंडर आपोआप डिटेक्ट झाला आणि त्या पायलटला कळालं की बाबा समोर काहीतरी ऑब्स्टॅकल आहे आणि तो ट्रेन थांबवू शकला, तर हे अपघात टोटली थांबवले जाऊ शकतात। पण हे कसं करायचं? त्यासाठी आपल्या मदतीला येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI। तुम्हाला माहिती आहे की सध्या जगभरामध्ये टेस्ला नावाची कंपनी एकदम धुमाकूळ घालतीये, त्यांच्या ज्या ड्रायव्हरलेस कार आहेत त्या खूप लोकप्रिय ठरत आहेत। त्यामध्ये जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते तीच टेक्नॉलॉजी ट्रेन्समध्ये सुद्धा वापरली जाऊ शकते। हे उदाहरण बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने समोर जे काही चित्र दिसते त्यामध्ये सेगमेंटेशन करून वेगवेगळे ऑब्जेक्ट क्लासिफाय केले जाऊ शकतात की समोर काय आलंय, बाबा रूळ आहे, दगड आहे का अजून काहीतरी एखादा एलियन ऑब्जेक्ट ठेवला आहे, हे सहज ओळखल्या जाऊ शकतं। मग तुम्हाला वाटेल जर का सहज ओळखल्या जाऊ शकतं तर प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की हे डिटेक्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपण सांगितलं की दिवसाच्या प्रकाशामध्ये आपण सहज डिटेक्ट करू शकतो, पण रात्रीच्या प्रवासाचं काय? तर रात्रीच्या वेळी काही विशेष सेन्सर असतात, त्यापैकी एक उदाहरण द्यायचं झालं तर लायडर। हे लायडर सेन्सर काय करतं की लेझर लाईटच्या मदतीने रात्री सुद्धा एक प्रकारचं नाईट विजन आपल्याला प्रोव्हाइड करतं आणि त्याने आपल्याला जी इमेज मिळते त्या इमेजच्या आधारावर आपण हे डिटेक्ट करू शकतो AIच्या मदतीने की समोर कोणता ऑब्जेक्ट आहे का। म्हणजे हा प्रॉब्लेम बेसिकली सॉल्व्ह झालाय। मग सरळ एक्झिक्युशन सुरू केलं पाहिजे? नाही। सध्या आपण कारसाठी जे तंत्रज्ञान वापरतो ना त्या तंत्रज्ञानासाठी सफिशियंट रेंज आपल्याकडे आहे, म्हणजे डिटेक्शनची रेंज। मला इथे बसून किती अंतरापर्यंतचा ऑब्स्टॅकल डिटेक्ट करता येतो ही जी रेंज आहे ही सध्या सुमारे 250 मीटरच्या आसपास असते। आता ही 250 मीटरची जी रेंज आहे ती कारसाठी तर सफिशियंट आहे, पण ट्रेनसाठी ही सफिशियंट आहे का? नाही। विचार करा, ट्रेन जी आपली राजधानी किंवा वंदे भारत किंवा शताब्दी एकदम फुल स्पीडने जाते आणि तिथे आपण लावलं जरी ही टेक्नॉलॉजी आणि 250 मीटर अंतरावरचा एक ब्लॉक दिसला जरी तर तो ब्लॉक डिटेक्ट करून लोको पायलटला कळेपर्यंत आणि लोको पायलटनी ब्रेक दाबेपर्यंत
ती ट्रेन ऑलरेडी त्याच्यापर्यंत जाऊन धडकलेली असेल. त्यामुळे ही टेक्निक इथे उपयुक्त नाही. जर आपण ऑटोमॅटिक जरी करायचा प्रयत्न केला की समजा ब्लॉक सापडला तर लोको पायलटला ठेवायचंच नाही पिक्चरमध्ये आणि डायरेक्ट ट्रेन जी आहे ती थांबवून द्यायची. तरीसुद्धा जेव्हा आपण ब्रेक दाबतो तेव्हा लगेचच काही ट्रेन थांबत नाही, ते काही डिस्क ब्रेक नाही आहेत. ट्रेनला ब्रेक दाबल्यानंतर सुद्धा थांबण्यासाठी काही अंतर पार करावं लागतं. ते अंतर 250 मीटरपेक्षा जास्त असतं. त्यामुळे हा रेंजचा एक पहिला प्रॉब्लेम आहे. तरीसुद्धा काही इंटरनॅशनल कंपनीजद्वारा नाईट विजनचा वापर करून आणि ह्या लायडर सारख्या सेन्सरचा वापर करून काही प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत, पण ते प्रोडक्ट्स जे आहेत ते खूप जास्त खर्चिक आहेत. मग आता या संकटावर उपाय काय? एक म्हणजे आपली प्रोसेसिंग पॉवर वाढवणं आणि दुसरं म्हणजे आपली सेन्सिंग पॉवर वाढवणं. म्हणजे सेन्सर्स इतके पॉवरफुल पाहिजेत की ते लांब पल्ल्यापर्यंत डिटेक्ट करू शकले पाहिजेत आणि प्रोसेसर जे AI वापरणारी जी काय आपण त्यामध्ये प्रोग्राम बनवू त्याची प्रोसेसिंग पॉवर इतकी जास्त पाहिजे की त्याने फास्ट ते सगळं डिटेक्ट केलं पाहिजे की आपल्या रोडावर नेमकं काय ऑब्स्टॅकल ठेवलं आहे. हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे ठरणार आहे ते म्हणजे नॅशनल क्वांटम मिशन. 2020 मध्येच भारत सरकारने याची मुहूर्तमेढ रोवली होती आणि साधारणतः $1 बिलियन बजेट यासाठी अलोकेट ऑलरेडी झालंय. मागच्या महिन्याच्या शेवटीच आपल्या सायंटिस्टने 6 क्युबिटचा मायक्रो प्रोसेसर यातून तयार केलाय. या नॅशनल क्वांटम मिशनचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का काय? की यामध्ये जे 4 व्हर्टिकल्स आहेत त्यापैकी 2 व्हर्टिकल्स आपल्या ह्याच एक्झॅक्ट 2 प्रॉब्लेम्सवर फोकस करतात. एक म्हणजे सेन्सर्स आणि दुसरं म्हणजे प्रोसेसिंग. या दोन्ही व्हर्टिकल्समध्ये आपली स्पीड वाढावी आणि इफिशियंट डिव्हाइसेस तयार करता यावे यासाठी हा नॅशनल क्वांटम मिशनचा एक खूप मोठा माइलस्टोन ठरणार आहे. जर का हे दोन्ही तंत्रज्ञान एकत्रितरित्या वापरले गेले तर अशा प्रकारच्या आतंकवादी ॲक्टिव्हिटीज आपण फार सहजरित्या थांबवू शकतो. तरीही हा एकच उपाय नाही आहे आणि हा उपाय लॉंग टर्ममध्ये होईल, पण शॉर्ट टर्ममध्ये काही जुगाड वापरून भारत सरकार आणि आपल्या देशाचे सायंटिस्ट इंजिनियर्स काही नवीन युक्ती लढवतात का हे पाहणं सुद्धा गरजेचं राहील. तुम्हाला जर का हा सविस्तर व्हिडिओ आवडला असेल, यातून काही माहिती मिळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.